brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढतोय. सगळे उमेदवार आहेत, दिसतात कुठं, त्याची किती चर्चा होते. एक तर मत काय झालंय निवडणुकीच्या, निवडणूक आयोगानेच वाट लावली निवडणुकीची. तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कोण पाडेल ना, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते पाडतील, त्यांच्या अंतर्गत गटबाजी. दुसरा कोणी पाडू शकत नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता नगरपालिका आली, परत म्हणणार पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. म्हणजे लोकांनी किती वेटिंग, म्हणजे किती थांबायचं. अशा निवडणुकांमध्ये एका उमेदवाराला 16 हजार रुपयापर्यंत रक्कम वाटल्यात अशी चर्चा आहे. पैसे वाटले गेले का, तर सगळीकडे पैसे वाटले गेले. एकतर विरोधकांची तयारी नाही. जे काही विरोधक दिसतात त्यात प्रामुख्याने कावराम चौधरी दिसतात. ते काही महिने किंवा अगदी लोकसभा, विधानसभा व त्या आधीच्या काही आंदोलनामध्ये दिसले. चळवळीतला नेता आहे तो दिसतो. तर ही निवडणूक म्हणायला निवडणूक याचा निकाल लागलेला आहे. खरं तर लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर मोठी स्पेस होती ना विरोधकांची, ती भरून काढायला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी संधी होती. राज्यातल्या बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. मात्र सगळ्यात महत्वाची बारामती नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती 20 डिसेंबरला पार पडणार आहे. या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी इथले स्थानिक पत्रकार आहेत. सुरुवात करूयात, नवराष्ट्राचे अमोल तोरणे सर आहेत. सर, काय सांगाल, बारामतीची निवडणूक पुढे ढकलली आहे, पण निवडणुकीत प्रचाराला वेळ मिळाला आहे. नेमके कुठले कुठले प्रश्न जाणवत आहेत तुम्हाला, की देश सुटायला पाहिजे होते किंवा निवडणुकीत या प्रचाराच्या निमित्तानं पाहायला मिळते? एका बाजूला तसं बघायला गेलं तर बारामती शहराचा जो इतर शहरांच्या बाजूने तसं बघायला गेलं तर तालुक्याची जी ठिकाणं आहेत व नगर परिषद आहेत, त्या दृष्टीने जर पाहायचं झालं तर बारामतीचा जो झालेला विकास आहे तो महाराष्ट्रामध्ये कुठल्याच नगर परिषद हा जिथला झाला नसेल असा झालेला आहे. मात्र तरी देखील ज्या स्लम एरियातला जो भाग आहे त्याच्यामधले जे काही प्रश्न आहेत, तिथल्या मूलभूत समस्या आहेत, त्या तिथल्या नागरिकांना त्या भेडसावत आहेत. तर त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या जर बघितलं तर त्या गंभीर आहेत. त्यामुळे त्या दृष्टीनं त्या ज्या समस्यांवरती विरोधकांनी केलेला फोकस जो दिसतोय तो तसं बघायला गेलं तर तो योग्य आहे. आणि ते जे प्रश्न आहेत ते प्रश्न स्थानिक पातळीवर जे त्या स्लम एरियातले ते प्रश्न मात्र विरोधक जे त्याचं भांडवल करतायत ते त्यांच्यासाठी अनुकूल आहे. आणि त्या प्रश्नासंदर्भात जे सत्ताधारी गटांनी देखील त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. स्लम एरियातले जे प्रश्न आहेत विरोधक उठवतायत आणि त्याला किती प्रतिसाद मिळतोय, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत ते मुद्दे जे आहेत ते किती हायलाइट होऊ शकतात? आता स्लम एरियाचं कसं आहे माहिती का, लोकसभा विधानसभेत सुद्धा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला आम्ही जसे वेगवेगळे आवास योजना केलेल्या आहेत, घरकुल आवास योजना, त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ, झोपडपट्टी मुक्त करू असं दादांनी वेळोवेळी सांगितलेलं. पण त्याला मुहूर्त कधी लागेल हा खरा प्रश्न आहे. का लोकांचं म्हणणं आहे की लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता नगरपालिका आली, परत म्हणणार पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. म्हणजे लोकांनी किती वेटिंग, म्हणजे किती थांबायचं असं लोकांचं म्हणणं आहे. आता ह्या 5 वर्षात जर ते खरं भूमिपूजन जर झालं की लोकांना घरं दिली, झोपडपट्टी मुक्त शहर करायचं असं त्यांच्या डोक्यात आहे, ते जर झालं तर ते स्लम एरियाचे प्रश्न तिथले खरं तर हे जातील, प्रश्न सुटतील असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही काय सांगाल सर, बारामतीची निवडणूक एकंदर तुमच्या नजरेतून कशी आहे? कारण राष्ट्रवादी सत्तेतला पक्ष आहे, इथं विकासाच्या मुद्द्यावर त्यांचे मत मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे. विरोधकांकडून कुठले मुद्दे हाताळले जात आहेत असं तुम्हाला वाटतं? विरोधकांचा मुद्दा असाच आहे की इथं जो विकास झालेला आहे तो फक्त भिगवण रोड आणि त्या परिसरातला झालेला आहे. बाकीचे इतर जे परिसर आहेत त्याच्यामध्ये श्रीरामनगर असेल किंवा आंबराई असेल किंवा स्टेडियमचा परिसर असेल, या ठिकाणचे जे काही झोपडपट्टी आहेत तिथं अजून काही विकास पाहिजे तसा झालेला नाहीये. तिथं खरी विकासाची गरज आहे. झोपडपट्टी विरहित बारामती शहराचा विकास करण्याचा जो काय ध्यास अजित पवारांनी आपल्या भाषणातून अनेक वेळा व्यक्त केलेला आहे, त्याला मूर्त स्वरूपात अजून पाहिजे तसं सुरुवात झालेली दिसून येत नाहीये. अनेक अडचणी आहेत. घरपट्टीचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, पार्किंगच्या संदर्भामध्ये अनेक अडचणी आहेत, अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहेत, शहरातल्या अनेक ठिकाणी शौचालय व्यवस्थित नाहीयेत, शौचालयाची सुविधा नाहीये, महिलांची शौचालय तयार झालेली नाहीयेत, असे बरेचसे काही अजून समस्या आहेत. नाही असं नाही, पण विकास झाला तो झालेला आहे, विकास तो शहराचा झालेला आहे. सुंदर शहर बारामती हरित शहर असं त्यांचा जो काय प्रोग्राम चाललाय त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यांनी विकास केलेला आहे. त्यामध्ये दुमत असायचं काही कारण नाहीये. मौली सर सांगा की बारामती नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती सध्या एकाच
म्हणजे राष्ट्रवादी बहुतीच फिरते. इतर पक्षांचं काय? त्या निवडणुकीकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की बारामतीमध्ये एकतर विरोधकांची तयारी नाही. जे काही विरोधक दिसतात त्यात प्रामुख्याने कावराम चौधरी दिसतात. ते काही महिने किंवा अगदी लोकसभा, विधानसभा व त्या आधीच्या काही आंदोलनामध्ये दिसले. चळवळीतला नेता आहे तो दिसतो. बाकीच्या सगळ्यांचं ना निवडणूक सुरू झाल्यानंतर त्यांचा विरोध समोर येतो आणि मग काय होतं, विस्कटलेले किंवा विखुरलेले विरोधक एकत्र येतात ना, त्यावेळी सुरुवातीला विरोध दिसतो, परंतु रस्त्यावरचा विरोध मोठा दिसतो आणि प्रत्यक्षातली जी सत्ताधारी किंवा प्रस्थापितांना मत देणारे लोक असतात ती घरात असतात. त्यामुळे दिसताना विरोध मोठा दिसतो आणि प्रत्यक्षात सुरुवात काय होत नाही. हे बऱ्याच वेळा पाहिले. बारामतीतील निवडणूक ही अजित पवारांच्या भोवती फिरते. त्याला कारण असं की अजित पवारांच्या नावावरतीच ही सगळी निवडणूक चालू आहे. ती लोकसभेत पण, ती विधानसभेत पण आणि आता माळेगाव कारखान्यात पण किंवा नगरपंचायत आणि बारामतीत पण. त्याला कारण आहे की बारामतीमध्ये त्यांनी विकास कामं केली का? नो डाऊट केलीत कामं. विरोधकांच्या मते काही भागात कामं केलेली नाहीत, तर हे दिसतंय आमराई, साठेनगर, जसं की अमोलने सांगितलं तसं बरोबर आहे. पण याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या विरोधकांनी किती वेळा लावून धरल्या. फक्त निवडणुकीच्या वेळी जर आपण आवाज करत असू किंवा रस्त्यावरती उतरणार असू फक्त निवडणुकीच्या वेळी, तर हा विरोध लोकांना नाही हे होत, अप्रिशिएट होत. त्याऐवजी तो कॉन्स्टंटली झाला पाहिजे, कंटिन्यू तो विरोध झाला पाहिजे. लोकांच्या मनात सातत्याने ते प्रश्न आले पाहिजेत. कचऱ्यावरून जो विरोध तयार होतो तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, पण तो कुठे दिसतो? म्हणजे जे काही गोष्टीवरती प्रस्थापितांचं किंवा सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधून घेता येईल अशी कुठली कामं विरोधकांकडून होतात, मग ती निवडणूक चुरशीची होते, ती निवडणुकी होते. आता आणखी एक गोष्ट की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढतोय, सगळे उमेदवार आहेत, दिसत आहेत कुठं, त्याची किती चर्चा होते. एक तर मत काय झालंय निवडणुकीचे, निवडणूक आयोगानेच वाट लावली निवडणुकीची. एक तर पूर्ण प्रचार झाला, प्रचार झाल्यानंतर अगदी काही तासावरती निवडणूक आल्यानंतर ती निवडणूक झाली. आजपर्यंतच्या काळात असं कधी झालं नाही. आता हे फक्त मी म्हणत नाही, राज्याचा मुख्यमंत्री देखील म्हणतो. राज्याचे मुख्यमंत्री जर याच्यावरती प्रश्न उपस्थित करत असेल तर सामान्य माणसांनी करायला पाहिजे. मूळ मुद्दा असा आहे की 20 दिवस या उमेदवारांना पुन्हा प्रचार करायला लावलाय. मग ज्या उमेदवारांची खरोखरच प्रचाराच्या खर्चाची कॅपॅसिटी नसेल त्यांनी काय करायचं? बरं, आता शेजारच्या काही नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये एका उमेदवाराला 16,000 रुपयापर्यंत रक्कम वाटल्यात अशी चर्चा आहे. पैसे वाटले गेले का? तर सगळीकडे पैसे वाटले गेले, सगळीकडे पैशाचा बडीमार झालाय. अशा परिस्थितीमध्ये उमेदवारानं प्रचाराला कार्यकर्ते बरोबर घेऊन जायचं म्हटलं तरी 5 ते 10,000 15,000 रुपये दिवसाचा खर्च होतो. संध्याकाळच्या वेळी जेवणाची व्यवस्था करावी लागते. हे सगळं पुन्हा 20 दिवस करायचं का? बरं, ह्याच्यातनं काय पत्रात पडलं? तर पुढं काहीच नाही पडलं. नवीन उमेदवार आलेले नाहीत. नवीन उमेदवार आले असते तर काहीतरी की नवीन काही लोकांना अर्ज करता आले वगैरे अशी काही रचना झाली असती तर ते समजू शकलं असतं. तसं काहीच नाही. आहे त्या उमेदवाराला फक्त माघार घेता येईल असं त्यात प्रयोजन होती. मग एकूण काय साधलं गेलं, हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट की निवडणूक एकतर्फी का? जसं सुधीर सर म्हणले किंवा अमोल सर म्हणले तर निवडणूक एकतर्फी का? तर निवडणुकीचा माहोल नाही म्हणून असं नाही, एक वातावरणाचा कल किंवा वातावरणाचा माहोल लक्षात येतो निवडणूक एकतर्फी. पण विरोधक जे मुद्दे उपस्थित करतायत तेही गंभीर आहेत, पण त्याकडे लक्ष जात नाही, वेधलं जात नाही किंवा तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं वाटतंय. विरोधक स्थानिक पातळीवरचे जे विरोधक आहेत ते बोलतायत, पण वरिष्ठ पातळीवरून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. नाही, मुळात बसपाचं जर बघायला गेलं का तर बसपाचाच प्रमुख उमेदवार विरोधी दिसतो. तर कावराम चौधरी त्यांना काय बाकीचं म्हणजे बॅकिंगची काय गरज नाही, ते स्वतः करतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विषय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पॅनल उभा केलं. खरं तर माळेगाव कारखान्यात पण पॅनल उभा केलं. माळेगाव कारखान्यात जे पॅनल उभा केलं त्याची मदतच राष्ट्रवादी झाली असं बोललं जातं. ते कायकडे ते असं दिसतात. योगेंद्र पवारांनी अगदी अभिमन्यूसारखी लढाई लढली असं माझं मत आहे. म्हणजे अगदी त्यांचा विवाह होता, विवाहाच्या अगोदरच्या काही दिवसापर्यंत ते इथं प्रचार करत होते. त्यानंतर आता त्यांचा विवाह झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माळेगाव नगर पंचायतीसाठी आवाहन केलं की उमेदवारांना विजयी करा म्हणून. पण त्याच्यानंतर आता ते पुन्हा निवडणुकीत सहभागी होतील अशी चर्चा आहे. काय वाटतं तुम्हाला? सुप्रिया सुळे सक्रिय नाहीयेत, काय वाटतंय नेमकं? खरं तर ही निवडणूक म्हणायला निवडणूक याचा निकाल लागलेला आहे. खरं तर लोकसभेनंतर किंवा विधानसभेनंतर मोठी स्पेस होती ना विरोधकांची, ती भरून काढायला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठी संधी होती. मात्र जशी लोकसभा झाली, त्यानंतर विधानसभा झाली, त्यानंतर जर पक्षाचा जर एकंदरीत सुप्रिया सुळेंचा असेल किंवा बाकीच्या गोष्टींचा असेल, खरं ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात, त्याच्यामध्ये मोठ्या नेत्यांना उतरायला नाही पाहिजे. मात्र हे असं म्हटलं जातं, उपमुख्यमंत्री स्वतः इथं येत आहेत, इथं सभा घेत आहेत, प्रचाराचा नारळ फोडतायत, लोकांना संबोधित करतायत.
दुसरीकडे युगेंद्र पवार लढतायत त्यांची खिंड शरद पवारांच्या पक्षाच्या बाजूने, पण विश्वासार्ह चेहरा किती ह्यांचा युगेंद्र पवारांचा. खरं तर जर लोकसभा आज आपण म्हणतोय की निवडणूक नाही, प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की ही निवडणूकच नाही, याचा निकाल फिक्स आहे. पण जर लोकसभेनंतर सातत्याने या ठिकाणी जर लक्ष दिलं असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून, तर आजची परिस्थिती वेगळी असते. आता अर्थात एकच नाव विरोधात लढलं जाते राष्ट्रवादीच्या, किंवा घेतलं जाते. पक्ष फार लढतायत, म्हणजे इव्हन बसपा लढतंय, शिवसेना लढतंय, भाजप लढतंय, शरदचंद्र पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी, असे 5 पक्ष लढतायत. मात्र ह्यातला विरोधक जर कोण म्हटलं ना तर काळूराम चौधरी सातत्यानं विरोध करतायत एकाच गोष्टीवरती, किंवा एकंदरीत बारामतीच्या विकासावरती. बारामतीमध्ये प्रश्न भरपूर आहेत. ज्या पद्धतीनं विकास झालाय ना त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बारामतीचे प्रश्न आहेत, परंतु विरोधकांचं काम असतं ते प्रश्न पुढे आणणं, आणि नेमकं इथं विरोधकच दिसत नाहीये की ते प्रश्न पुढे आणताना. त्या सुप्रिया सुळे जर इथं आल्या तर काय फरक पडणार आहे? तर असं बघायला गेलं की काहीच नाही फरक पडणार, आणि तसं बघायला गेलं तर पडू पण शकतो. मात्र जो प्रचाराची सातत्य आहे ना, म्हणजे प्रत्येक आठवड्यात 15 दिवसात एक ऊर्जा मिळेल वरिष्ठ नेता. नक्कीच अजित पवारांनी या ठिकाणी येऊन दर आठवड्यात येणं. खरं तर अजित पवारांना आता जर निकालाच जर बघायचं झालं ना तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कोण पाडेल ना, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते पाडतील, त्यांच्या अंतर्गत गटबाजी. दुसरा कोणी पाडू शकत नाही. हे राष्ट्रवादीचं यश म्हणा किंवा अपयश म्हणा, इथं निवडणूक दिसत नाही, कारण कुठला विरोधकच स्ट्रॉंग नाही काळूराम चौधरी सोडला तर. मला एक सांगा, अजितदादांचे कार्यकर्ते म्हणतात की आम्ही सशाच्या शिकारीला पण जाताना वाघाची तयारी करून जातो. म्हणजे अजितदादा सुद्धा म्हणतात की छोटी निवडणूक असली तरी आपण तयारी पूर्ण करतो. मग इतर पक्ष तसे का तयारी करत नाहीत बारामतीच्या निवडणुकीसाठी? आता तोच तर महत्वाचा मुद्दा आहे, हाच तर कळीचा मुद्दा आहे. जर विरोधकांनी तयार केली ना तर बारामतीकरांना खूप मोठा, किंवा विरोधकांना खूप मोठा स्कोप आहे की बारामतीमध्ये पाय पसरण्याचा किंवा आपला पक्ष मोठा काढण्याचा. इथं पक्ष कुठला मोठा आहे? राष्ट्रवादीचा पारंपरिक विरोधक भाजप निवडणूक आली की एकत्र येतात, आणि निवडणूक गेली की ते विखुरल्या जातात. त्याच्यानंतर पुढची निवडणूक आली तर एकत्र येतात. इथं कॉन्स्टंट कोण आहे तर अजित पवार आहेत. दर आठवड्याला किंवा 15 दिवसाला इथं अजित पवार तुम्हाला उपलब्ध असतात. ते प्रश्न नाही सोडवले तर ते ऐकून घेतात, आणि सोडवू पण तेच शकतात, आणि ते बारगळू पण तेच शकतात. एकच नाव आहे इथं. तसं विरोधकांचं नाहीये ना, विरोधक कुठला प्रश्नच आयडेंटिफाय करत नाहीत. काळूराम चौधरी जर सोडले बसपाचे उमेदवार तर दुसरा कोण आयडेंटिफाय करते? राहिला प्रश्न बारामतीची जबाबदारी दिली आहे शरद पवारांच्या पक्षाची युगेंद्र पवारांकडे. युगेंद्र पवार आता राजकारणात आलेत, बारामतीकर त्यांना स्वीकारणार आहेत का? शरद पवार देशाचं राजकारण करतायत, सुप्रिया सुळे बाहेरचं राजकारण करतात. युगेंद्र पवारांना बारामतीकर किती स्वीकारणार आहेत? युगेंद्र पवार लढतायत, मात्र त्यांना पाठिंबा कुणाचा आहे? जर त्यांना पाठिंबा असता, जर त्यांनी सुप्रिया सुळेंनी सातत्यानं याच्याकडे लक्ष दिलं असतं तर आजची बारामतीची नक्कीच परिस्थिती वेगळी असती. महत्वाचा मुद्दा असा आहे की बारामतीमध्ये अनेक प्रश्न आहेत, ते विरोधकांना आयडेंटिफाय होत नाहीत, आणि आयडेंटिफाय न झाल्यामुळे याचा जे फायदा होणार आहे तो अजित पवारांच्या पक्षाला होणार आहे. जर विरोधकच स्ट्रॉंग नसेल, एकीकडे अजित पवार बोलले आणि दुसरीकडे इथला स्थानिक नेता बोलला, तर त्याला तेवढं वजन पडत नाही ना. जर दुसरा कुठला नेता त्याच तोडीचा, किंवा सुप्रिया सुळे बोलल्या, युगेंद्र पवार बोलले, तर त्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो राज्य पातळीवर, किंवा म्हटलं जाऊ शकतं. मात्र जर अजित पवार एकीकडे बोलतायत, दुसरा कुणी जरी बोललं तर त्याला फारसं महत्व नाही राहत. बरोबर आहे. प्रश्न कुठले आहेत? तुम्ही बारामती शहरात राहता, बारामती शहरातले नेमके प्रश्न कुठले आहेत जे सर्वसामान्य लोकांसाठी सुटले पाहिजेत असं वाटतंय? पहिला तर प्रश्न आहे घरपट्टीचा. घरपट्टी मुबलक वाढून ठेवलेली आहे. पाणीपट्टीचा आहे, पाणीपट्टी बी त्यांनी भरपूर वाढून ठेवलेली आहे. तसंच आता जे सांगितलं तुम्ही स्लम एरिया, त्या ठिकाणी रस्ते नाहीत. म्हणजे एखादी मयत जरी झाली तर त्याला नेण्यासाठी ती मयत खरं तर आडवी करूनच जावं लागेल, इतकी तिथे भीषण परिस्थिती आहे. आणि तसं बघायला गेलं तर आज शहरात महिलांवर सतत अन्याय होतात. म्हणजे तुम्ही बघितलं पोलीस स्टेशनचा जर रेशो आपण बघितला, आपण म्हणतो की म्हणजे जसा एरिया वाढलाय तसे क्राईम सुद्धा तेवढेच वाढलेले. ते रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहेत का नाही? म्हणजे आज MIDC सारखा एरिया जर घेतला तर त्या ठिकाणी इतके गुन्हेगार तयार झाले की प्रत्येक म्हणजे जो आलेला बाहेर नाही त्याच्याकडे गावठी कट्टा आहे. तरी पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवू नये, परंतु पाहिजे तसं यश त्यात मिळत नाही. तुम्हाला काय वाटतंय, कुठले प्रश्न आहेत जे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आल्यावर सुटायला हवेत शहरातले प्रश्न? यांनी तैमूरजींनी सांगितल्याप्रमाणे स्लम एरियातले जे प्रश्न आहेत ते तिथले मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे प्रश्न आहेत ते प्रश्न स्लम एरियातले जे आहेत ते गंभीर आहेत. त्या संदर्भात ते सुटण्याची गरज आहे. वास्तविक पाहतात
ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथले जे काही स्थानिक लोकप्रतिनिधी निवडून येतात ते सुरुवातीला निवडून आलेल्या पहिल्या दिवसापासून ते कंटिन्यू तिथले जे प्रश्न आहेत ते लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजेत. तिथले प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण झोपडपट्टी मुक्त शहर कसं होईल. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बऱ्याच ठिकाणी मला वाटतंय आमराईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत असेल, परत इकडं अनंत आशा सोसायटी असेल, अशा पद्धतीनं झोपडपट्टी मुक्त शहरासाठी जे त्यांनी गृहप्रकल्प उभा केला. त्यांचं व्हिजन मोठं आहे, व्हिजन चांगलं आहे. मात्र त्यासाठी तिथल्या स्थानिक नगरसेवकांनी देखील पाठपुरावा करून हे शहर झोपडपट्टी मुक्त कसं होईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्लम एरियातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सातत्याने कुठले प्रश्न गहन आहेत त्यावरती अगोदर फोकस करून ते सोडवण्यासाठी अजून कुठला निधी आणता येईल का किंवा त्या संदर्भात उपमुख्यमंत्री तसं बघायला गेलं तर अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी भरमसाठ निधी त्यांनी दिलेला आहे. वास्तविक पाहता मला असं वाटतं की तिथले लोकप्रतिनिधी कमी पडतायत का काय. कारण काय एकीकडे बघायला गेलं तर तुम्ही शेजारच्या ज्या नगर परिषद दौंड बघा किंवा शेजारचे फलटण बघा, जिल्ह्याचे एकमेव तुम्ही सातारा शहरामध्ये जर गेला तुम्ही तर तिथली परिस्थिती बघा किंवा बाकीच्या नगर आणि बारामतीचे बघा. बारामतीचं चित्र आहे ते बारामती एक खरं आयडॉल सिटी म्हणून नावारूपाला येतं. हे बारामतीकरांच्या दृष्टीनं कौतुक अभिमानाची गोष्ट आहे. बारामतीत मोठ्या प्रमाणावर रोजगार तसं बघायला गेलं तर तालुका पातळीवरती सगळ्यात जास्त रोजगार देणारा शहर. आज बारामतीत आजूबाजूचे लोक रोजगाराला येत नाहीत तर तुम्हाला सांगतो देशातल्या विविध राज्यातील लोक या ठिकाणी त्यांना रोजगार मिळालेला आहे. हे एक बारामतीचं फार मोठं यश आहे. वास्तविक पाहता ह्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टी देखील पुढे आल्या पाहिजेत. मात्र ज्या दुर्लक्षित भागातला ज्या असुविधा आहेत त्या सुविधांवरती खऱ्या अर्थानं सत्ताधारी गटानं फोकस करण्याची गरज आहे. त्यानंतर मात्र बारामती चित्र आणखी बदललेलं नसेल असं मला वाटतं. बारामतीचं चित्र आणखी बदललेलं असेल जर राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटानं या प्रश्नांकडे फोकस केला. तर आपण सगळ्यांना विचारूयात की 21 तारखेला निकाल काय लागणार आहे. प्रत्येकाचं मत विचारूयात. काय वाटतंय काय 21 तारखेला निकाल असणार निकाल फिक्स आहे. राष्ट्रवादी निवडून येईल. पूर्ण क्षमतेनं एखाद दुसरा जर 3-4 ठिकाणी जर पडलं तर राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळी त्याला कारणीभूत असेल. मात्र राष्ट्रवादीचं ऍब्सोल्यूट मेजॉरिटी सचिन सातव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील ते निवडून येतील. तर तुम्हाला काय वाटतंय दुसऱ्या क्रमांकाचा सचिन सुरुवातीला निवडून येतील वाटतंय पण दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार कोण आहे. दुसऱ्या क्रमांकावरती मला असं वाटतं की कावराम चौधरी जातील. पण मला आणखी एक सांगायचंय की जर राज्यातल्या नगर परिषदांची मतदानाची आकडेवारी बघितली क मध्ये तर 1,02,000 मतांची जी बेरीज आहे मला वाटतं बहुतेक बारामतीची सर्वाधिक आहे. आणि जर इथं राष्ट्रवादीच्या नियोजनानुसार जर त्यांना जास्त मतदान करता आलं तर कदाचित एक वेगळा निकाल बघायला मिळेल की राज्यात सर्वाधिक मतांनी राष्ट्रवादी निवडून आलेले दिसेल. मला काय वाटतं 8 नगरसेवक बिनविरोध झालेत बारामतीतले. निकाल काय असेल. अर्थातच अजित पवारांचं एनसीपीचं उमेदवार विजय होतील पण त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. काही अपक्ष उमेदवार आहेत. त्यानंतर बीजेपीचे एक पॅनल आहे. बहुजन समाज पार्टीने सुद्धा एक पॅनल तयार केलेला आहे. शरद पवारांचं एनसीपीचं त्यांचा एक पॅनल आहे. त्याच्यामुळं थोडस जरा बंडाळीचा काही परिणाम झाला तर अजित पवारांच्या या पॅनलचं 2-3 सीट इकडे तिकडे होऊ शकतील. बाकी एकतर्फी अजित पवारांचं पॅनल लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतंय या निवडणुकीमध्ये भाजप आहे किंवा शरद पवार पक्ष आहे त्यांना आपलं खातं तरी उघडता येईल का. त्या अपक्ष जास्त निवडून येतील असं माझा तर अंदाज आहे. कारण 8 जसे बिनविरोध निवडून आले तसे 8 अपक्ष लागतील. कारण काय झालेलं आहे ह्यांची बंडखोरी जी आहे म्हणजे त्या उमेदवार प्रथमतः तर राष्ट्रवादीचं पहिलं चुकलंय की जे तिकीट वाटप आहे ते सगळं चुकीचं ठरलेलं आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते जो सक्षम कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता आहे तो ह्यातनं दूर झालेला आहे. त्यामुळं ते लोक नाराज होऊन एका दिवस मतदान निगेटिव्ह करू शकतात. त्यामुळे जसे 8 बिनविरोध आले तसे 8 अपक्ष येऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुरुवारी सुप्रीम कोर्टात एक 2 नंबरचे उमेदवार आहेत ते सुप्रीम कोर्टात त्यांनी अपील दाखल केलेलं आहे. त्यांना तारीख सुद्धा गुरुवारी मिळाली आहे. आणि हायकोर्टात जे अपील दाखल आहे ते चीफ जस्टिसकडे त्या चीफ जस्टिसनी सुद्धा त्याची गुरुवारी तारीख दिली. त्यामुळे गुरुवारी निकाल काय होतो ह्याच्याकडे जास्त लक्ष लावतं.
तुम्हाला काय वाटतं किती उमेदवार काय राहील नाही, चित्र? सध्याचं जर चित्र बघितलं, काही ठिकाणी मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे जो दुसरा जो गट आहे तो नाराज आहे राष्ट्रवादीतला. स्थानिक बऱ्याच प्रभागामध्ये अशी परिस्थिती आहे. म्हणजे काही प्रभागामध्ये वरून ओके आणि आतून धोके अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटच्या क्षणी मात्र ते ज्यावेळेस, कारण इथल्या लोकांची जी नस जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवारांना चांगली माहिती आहे. त्यामुळे त्यांची शेवटची जी रणनीती आहे ना, ते जे आतून धोके आहेत, ते जे आतून धोके आहेत ती नस कुठल्या कार्यकर्त्याची कुठं दाबाची त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी ते त्यांच्या खास रणनीतीचा वापर करून जे वातावरण निवळण्याचा प्रयत्न करतील. मात्र मला असं वाटतं की जे अपक्ष काही उमेदवार आहेत ते काही ठिकाणी निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. हे होते बारामतीतले पत्रकार. त्यांनी सांगितलेलं आहे की एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा जो उमेदवार आहे या निवडणुकीमध्ये एकतर्फी विजयी होईल. मात्र आता जसं सांगितलं की वरून ओके आणि आतून धोके अशा देखील परिस्थिती बारामतीमध्ये काही ठिकाणी पाहायला मिळते. कारण राष्ट्रवादीतलेच अंतर्गत बंडाळे जे आहेत ते या निवडणुकीमध्ये उफाळून येताना पाहायला मिळते. मात्र इतर जे पक्ष आहेत त्यांची सध्याची तरी परिस्थिती गंभीर दिसते. भाजप असेल किंवा इतर जे पक्ष आहेत ते निवडणुकीच्या कामकाजामध्ये सक्रिय नसल्याचं पाहायला मिळते. आता बघावं लागेल 21 तारखेला नेमका निकाल काय लागतो. कॅमेरामॅन तेजस सहमी, वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.